अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे जे तुषार सरोदे महामंत्री आहेत धामण्याचे, त्यांनी अशा पद्धतीनं 118 लोकांना आतापर्यंत आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमची जी आता माहिती आहे, हे आता अजून तक्रार आलेली आहेत की डिगडोला, अकोल्यावरनं, वाशिमवरनं, कळमेश्वरवरनं, पारशिवनीवरनं अशा पद्धतीनं डिगडोला सुद्धा अशाच पद्धतीचं बोगस मतदान त्यांचं त्या ठिकाणी नोंदवून त्यांचं सुद्धा मतदान त्या ठिकाणी डिगडोला करण्यात आले. हे सर्व माझ्या मागे जे उभे आहेत त्यांनी अशा पद्धतीचे संपूर्ण कागदपत्र इथे आणले आहेत. याची रीतसर आता आम्ही तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार, जिल्हाधिकारी करणार आणि पोलिसांना सुद्धा त्याची देणार की याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी बाहेरून मतदान आणायचं, त्याचं खोटं मतदान नोंदवायचं आणि या नगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा, अशा पद्धतीचा सगळ्या या पद्धतीचं संपूर्ण हिंगणा मतदारसंघामध्ये जो रमेश बंग यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्याच्याबद्दल आम्ही आता रीतसर तक्रार निवडणूक आयोगाला आणि कलेक्टरला करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये एक आहे की त्याचबरोबर धामणा ग्रामपंचायतच्या सदस्या, त्यांचं नाव आहे देवकू निखाडे. या देवकू निखाडेंनी सुद्धा त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत धामण्याच्या, त्यांनी सुद्धा तिथे जाऊन वानाडोंगरीला त्यांचं मत नोंदवण्यात आलं, तिथे सुद्धा जाऊन त्यांनी मतदान केलं. आणि या सर्व लोकांना जेव्हा पकडलं, काही लोकांनी मतदान केल्यानंतर रमेश भाऊंनी मला सांगितलं, आम्ही सगळे धावपळ केली, तिथे काही लोकांना आम्ही पकडल्यानंतर व्हिडिओ आहे त्यांचा व्हिडिओ आम्ही घेतला आणि त्यांना विचारलं की तुम्हाला हे कोणी केलं, तर त्यांनी तुषार सरोदेचं नाव सांगितलं, भारतीय जनता पार्टीचं. आणि त्या तुषार सरोदेंनी आम्हाला सांगितलं, म्हणाले की या तुम्ही वानाडोंगरीला जायचं आणि तिथे कमळाला तुम्हाला मतदान करायचं आहे. त्यांना 2-2 हजार रुपये मतदानासाठी त्या ठिकाणी तुषार सरोदे भारतीय जनता पार्टीचा महामंत्री यांनी दिले आणि त्यांच्याकडनं सर्व खोटं मतदान त्या ठिकाणी करून घेतलं. अतिशय हा गंभीर विषय आहे. अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये हे प्रकार झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर मला कल्पना आहे, पण अशा पद्धतीच्या तक्रारी इथे येत आहेत. आता वाशिमवरनं मतदान इथे आणून इथे मतदान करून घेतलं, अकोल्यावरनं आणून मतदान करून घेतलं. या गंभीर विषयाची आम्ही तक्रार निवडणूक आयोगाला करणार आहे. सोबत डेगमा बूथ क्रमांक 340. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.